एकच जिद्द शक्तीपीठ रद्द, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द. दडपशाही करायची सकाळपासून 16 तारखेपासून दडपशाही चालू होती पहिलाच प्रतापत नाही त्यांचा देव करायला होईल तेवढं. आता आम्ही तर आमचं काय म्हणणं ज्या शेतकऱ्याच्या संमती इथून इकडून इकडं मोजणार आहे तिकडं महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. शक्तीपीठ रद्द जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. एकच जिद्द, एकच जिद्द. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मतदानाच्या अगोदर सांगितलं होतं की बाबा तुमचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करू. त्यावेळेस आम्ही सर्वांनी सहमतीने सर्वांना मतदान केलं, सर्व आमदार निवडून आले. त्याच्यानंतर आता याच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की आचारसंहिता संपल्यानंतर सुरू केली यांनी डायरेक्ट मोजणीच्याच तारीखा डिक्लेअर करून टाकल्या. सरकारचं धोरणच आहे की शेतकऱ्याचं मरण हे मन आज सिद्ध झालंय. कारण की कोणती जर वस्तू जरी घ्यायची असते त्याची वस्तू म्हणजे त्याची किंमत ठरवली जात असते. त्याची म्हणजे आमच्या जमिनीची किंमत नसताना काही नसताना आमच्या रानामध्ये येऊन आमच्या दंडमशाही करून आमची मोजणी केली. म्हणजे हे आम्हाला आता आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही न्याय मागायला घेतो की आम्हाला प्रोटेक्शन द्या म्हणून. त्यांनी आमचं प्रोटेक्शन द्यायचं सोडून त्या सरकारच्या विरोधात प्रोटेक्शन दिलं. ते म्हणजे अर्ध्या रात्री 1 वाजता नोटीस आणून लावल्या. तर म्हणजे आपण कोणाकडे मागायला जातो न्याय? चोरी झाली तर पोलिसाकडे जातो, पण पोलिसच आपल्या घरी चोराकडून आले म्हणजे किती अवघड झालं आहे. हे आज आम्हाला सिद्ध करून दाखवले की सरकारचं मरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण म्हणजे सरकारचं धोरण हेच आहे. त्यांची शेती मालकीची त्यांना पोलिसवाले घेऊन गेले. त्यांना गावामध्ये पाहुणा जरी आला तरी त्याला गावात एंट्री नाही. अँब्युलन्स फक्त डिलिव्हरीचे अँब्युलन्स फक्त गावाच्या बाहेर जाणार. अटॅक जरी आला तरी गावातच मारायचं. त्यांना अटॅक आला तरी म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण येतो ना दवाखान्यामध्ये, तसं नाही यायचं धोरण. ऍक्सिडेंट झाल्या तर जागाच मरू द्या म्हणजे आजचे दिवस. फक्त काय सांगा सरकारला आमचा जाहीर निषेध आहे. आमचा आम्ही विरोध शक्तीपीठाला कायमस्वरूपी राहणार. आजची मोदी जी झालेली आहे का ती आम्हाला मान्य पण नाही आहे. आणि हे आमचं म्हणजे शक्तीपीठा म्हणजे आम्ही विरोध राहणार. काय मागणी सरकारनं आतापासून त्याचं तोंडच उकललं नाही. ह्या बीजेपीच्या सरकारनं म्हणजे फडणवीसनं आतापासून शेतकऱ्याला कोणताच उल्लेख दिला नाही की तुम्हाला आम्ही एवढा मोबदला देऊ. काय कुठंच नाही. 3 वर्षापासून जे हे प्रकरण चालू आहे शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन, फक्त ही हुकुमशाही चालू आहे. शेतकऱ्याला कसं धरायचं, कसं कापायचं, काय करायचं हे त्याने ठरलेलं आहे या ठिकाणी. काय त्यानं म्हणावं सरकारने किंवा शेतकऱ्याला मी समजा तुम्हाला काय पैसे वाढवून देतो, काय हे करतो. आता आमच्या शेतकऱ्याला जर कोणी म्हणलं आम्हाला पैसे एवढे वाढवून देतो, आमचे शेतकरी आम्हाला काटे खाते हे मान्य आहे. पण हे होणार आहे एक दिवशी. कोणचं होणार आहे? जशी आज मोजणी सुरू झाली तसे आज आता समजा सुरुवातच झाली समजा इथून पुढे
असं आहे. पण तुम्ही मोबाईलच काही सांगितलं नाही. आता आमच्या तोंडातून आम्ही काढावतो तो आमचेच बाकीचे म्हणजे बुवा आम्हाला ह्याला पैशाची गरज आहे की पैशाची कोणालाच गरज नाही. काय पैसा लय दिवस पुरत नाही. जमीन 7 पिढ्या राहू द्या, पडीत राहू द्या, इमा दुष्काळ काही भेटेल त्याचा, पण जमीन गेल्यावर पैसा राहत नाही. 10,000 रुपये जर तुम्ही कपाटामध्ये ठेवले तर 10 दिवसात तुमचे पार होतात. काही काम पडे की पोराला म्हणतात आण बरं 500 आण बरं 1000 रुपये, निघाला तिकडे बस स्टँडला कुठं परभणीला. हा आणि झालं तसंच आहे. सांगा मला तुम्ही, आता मीडियावाले तुम्ही आहेत ना. पोलिसांनी दडपशाही करून आता तुमच्या इथे हा. सुरुवात केली आहे. हो. काय सांगाल? आता शेतकऱ्यांनी तर आता माता भगिनी सगळ्या होत्या ह्या ठिकाणी, तिथं गेल्या, तिने थोडासा प्रयत्न केला बा काहीतरी लेकरू लाड्याशिवाय आई पाहिजेच नाही. बरोबर आहे. तसं बाबा आता आपण काहीतरी ह्या ठिकाणी करू तो ही मोजणी रोखन असं शेतकऱ्यांना वाटलं. पण त्यांना बी बरोबर केलं. जोपर्यंत शेतकऱ्यांना काही केलं नाही तोपर्यंत त्यानं काय केलं, जोपर्यंत शेतकऱ्यांना स्वतःलाच काहीतरी करून घ्यायचं ठरलं तेव्हा त्यांनी धरलं, उचललं, गाड्यामध्ये टाकलं, घेऊन गेले आणि मोजणीला सुरुवात केली. या ठिकाणी पाहायला असं भेटलं की महिलांनी सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला. हो आहे ना, जमीनच त्याच्या नावावर असल्यावर करणार ना, कोण करणार आहे? बाकीच्या गावचा काय संबंध आहे? बरं मी जरी बाकीचा तिकडे बाहेरल्या गावचा असलो तर माझी जमीन माझं उद्या मरण आहेच ना. 23 तारखेला माझ्याकडे येणारच आहेत तुम्ही की मायक घेऊन पुढं. हा पोलीस यंत्रणेला हातात घेऊन दबाव टाकण्याचा हा 100% आमची कोणी सुनणार ना. आम्ही 2 वर्षापासून आम्ही कोल्हापूर पर्यंत जाऊन आम्ही आंदोलन केले. बुवा आम्हाला शक्तीपीठ नकोय. तुम्ही एवढा पैसा खर्च करायला ना, तुम्ही आणखी 10,000 कोटी रुपये खर्च करून थोडा माळ रान रस्ता न्या ना, काय फरक पडायला तुमचा? तुमचा रन वाचवा त्यांना, तुम्हाला टायमिंग वाचवायची ना, 4 घंटे लागू द्या ना, पण हे शेतकरी बी जगल. आणि ज्या समजा ठिकाणी शेतीचं समजा बागायती नसल, समजा भुमरूट रान असन काय, तिकून न्या ना रस्ता. जमीन का नाही का, जमीन भरपूर आहे, पण तुम्हाला इथून म्हणजे काय एवढा अट्टहास? ह्या सरकारचा अट्टहास कशासाठी एवढा पाहिजे? बागायती जमीन आहेत ह्या, आता हळदी ऊस हे साधं पीक आहे हे. हा मग